डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स. बांधवांना धम्म भगिनींना या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हे शिल्पकार क्रांती बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की आपण 6 महिने अगोदर 2 महिने अगोदर त्या तयारीत असतो. कारण आपल्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या महामानवामुळे बुद्ध भूमगीतांचा हा दर्जेदार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. क्षणातच या ठिकाणी साध होता. हस्ते आपण महामानव बोधिसत्व आपण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्याचा नाम उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आपण परमपूज्य बोधिसत्व भारतीय गणेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करायचा आहे. कमलाई प्रस्तुत विधान म्युझिकल पीस प्रिया राजेश सोबत सन्माननीय किशोर केदार साहेब आमचे फोरमचे सदस्य. आपण 6 महिने अगोदर 2 महिने. जय भीम. पालेगाव बुद्धिस्ट फोरम चे 10वे जयंती वर्ष असून 135व्या जयंतीनिमित्त पालेगाव परिसरातील सर्व बौद्ध धम्मबंधू आणि भगिनी यांना जयंतीच्या शुभेच्छा. आणि हे आमचं 10वं वर्ष असून आम्ही प्रत्येक वर्षी जोरदारपणे जयंती साजरी करतो. आणि आज आपण भीमगीतांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि मागे 13 तारखेला आपण एक भव्य पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. 14 तारखेला आपली रॅली भव्य प्रमाणात निघालेली होती. 18 तारखेला लहान मुलांचा कार्यक्रम मध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त सहभाग त्यांनी नोंदवलेला होता. आणि आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. तसेच आज आमचे जे पाहुणे आहेत, अंबरनाथ नगर अध्यक्ष तेजश्री करंदुले हे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच नारी गुरुसंघानीचे प्रकाश कुकरेजा हेही आज आपले इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय भीम. न्यू इंग्लिश एज्युकेशन सोसायटीचे CEO प्रकाश गुरनानी सर आज इथे हजर राहणार आहेत. त्यांचे मी पालेगाव बुद्धिस्ट फोरम तर्फे स्वागत करतो आणि आमच्या पदाधिकारी तर्फे सुद्धा त्यांच्या मी आभार मानतो.